नमस्कार. सिनर्जी ब्रेन पॉवर सोल्युशन्स बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे नक्की काय करतं, बरोबर आहे. सो हे कंपनीबद्दल सांगायचं झालं तर याची स्थापना झाली होती 9 सप्टेंबर 2012 मध्ये आणि या 9 वर्षामध्ये सिनर्जीने हजारो लोकांची DMIT टेस्ट आणि काउन्सिलिंग केली आहे आणि या हजारो लोकांचे टेस्टिमोनियल्स म्हणजे त्यांचे मत काय आहे सिनर्जी बद्दल हे तुम्हाला वेबसाईटवरती बघायला भेटतील, वाचायला भेटतील, ऐकायला भेटतील, कारण की हे आहे आमचं वेबसाईट synergybrainpower.com. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन भरपूर व्हिडिओ टेस्टिमोनियल सुद्धा बघू शकतात. आता मिस्टर ऑलिन प्रभाकर सरांबद्दल बोलूया. हे आहेत सिनर्जी ब्रेन पॉवर सोल्युशन्सचे सर्वेसर्वा. खूपच सक्सेसफुल बिझनेस पर्सन आहेत. सुंदर मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनिंग करतात. ते पेरेंटिंग ट्रेनिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग करतात आणि आपलं जे मार्केटिंग स्किल्स आहेत किंवा लिडरशिप क्वालिटीज आहेत, ह्या क्वालिटीजच्या माध्यमातून ऑल्विन सरांनी 9 वर्षामध्ये सिनर्जीला नेहमीच प्रगतीच्या मार्गाकडे नेलेलं आहे. आणि आता आमची इच्छा आहे की सिनर्जीची DMIT टेस्ट ही घरोघरी पोहोचली पाहिजे. मग आम्ही जे DMIT टेस्ट करतो ते नक्की काय आहे? डर्मॅटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. डर्मा म्हणजे स्किन असतं आणि ग्लायफिक्स म्हणजे आपल्या स्किनवरचे जे लाईन्स असतात त्यांचा स्टडी जो होतो त्याला आपण डर्मॅटोग्लायफिक्स म्हणतो. मल्टिपल इंटेलिजन्स समजून घेऊया अगोदर काय आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या लोक आहेत आणि जितके लोक तितके प्रकार असं आपण म्हणतो युजली. सो याचा अर्थ काय की प्रत्येक जो पर्सन आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपल्या बाजूला जो आहे तो वेगळा आहे. तो वेगळा का आहे? कारण की हे जितकेही इंटेलिजन्स आपल्यामध्ये आहे ते प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. ओके, मग याचं डिस्ट्रीब्युशन नक्की त्या पर्सन मध्ये कसं झालंय हे जाणून घेण्यासाठी डर्मॅटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट जी आहे ही खूपच फायदेशीर ठरते. मग आता हे नक्की कसं घडतं? तर आईच्या पोटामध्ये, आईच्या उदरात ज्यावेळेस बाळ वाढत असतं त्यावेळेस 13 आठवड्यांपासून 24 आठवड्यांपर्यंत बाळाचे बोटांचे ठसे आणि त्याचं मेंदू यांचा एकत्र विकास होत असतो. आणि त्याच फेजमध्ये किंवा त्या वेळेत बाळाच्या ब्रेन मधले न्यूरॉन्स म्हणजे काय असतं? ब्रेन सेल्स असतात. ते त्याच्या ब्रेन मध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झालेत हे आपल्याला DMIT टेस्ट वरून कळतं. मग DMIT टेस्ट नक्की आपल्याला काय काय डिटेल्स देतात? पहिलं तर ते आपले जन्मजात गुण दाखवतं, एबिलिटीज दाखवतं, अभ्यास करण्याची खरी पद्धत कोणती असावी आपली ते आपल्याला कळतं, पर्सनॅलिटी डिटेल्स कळतात, पोर्शन्स इथे आपल्याला कळतात, करिअर गायडन्स आणि भरपूर काही कळतं DMIT मध्ये. आपण हळूहळू सगळं बघूया की नक्की आपल्याला काय काय कळणार आहे DMIT मध्ये. ज्या मल्टिपल इंटेलिजन्सची गोष्ट मी आतापर्यंत करत होती ते एक एक इंटेलिजन्स मी तुम्हाला समजवणार आहे. लक्ष देऊन ऐका. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. ओके, म्हणजे काय? लँग्वेज म्हणजे काय? भाषा. भाषेचा उपयोग आपण कसा करतो, त्याला शिकण्याची आपली एबिलिटी, त्याला वापरण्याची आपली एबिलिटी येते लिंग्विस्टिक इंटेलिजन्स मध्ये. आणि म्हणून जे लोक टीचिंग मध्ये आहेत, पब्लिक स्पीकर्स आहेत, ट्रेनर्स आहेत, यांच्यामध्ये लँग्वेज म्हणजेच लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हा जो इंटेलिजन्स आहे हा खूप स्ट्रॉंग असतो. त्यानंतर येतं लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. म्हणजेच काय? मॅथ सॉल्व्ह करण्याची माझी एबिलिटी किंवा कॉम्प्युटर झालं, टेक्निकल गोष्टींना समजण्याची एबिलिटी हे लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स मधून येतं. कोणतीही गोष्ट आपण म्हणतो ना म्हणजे तपेलं समजणं, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स मध्ये कळतात. त्यानंतर येतं नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. म्हणजेच काय? नेचर, निसर्ग याच्याशी माझं कनेक्शन कसं आहे. आणि म्हणून ना निसर्गात आपल्याला कशाचीही आवड असू शकते. मग ते झाडं, पानं, फुलं, ॲनिमल्स राहू शकतात, बर्ड्स राहू शकतात किंवा कीटक असू शकतात, इन्सेक्ट्स असू, काहीही. पण याच क्षेत्रामध्ये आपले जे 5 सेन्सेस असतात, ओके, आपण बघतो, ऐकतो, श्वास घेतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 5 सेन्सेस जे आहेत ते इथे अलर्ट असतात. आणि म्हणून या लोकांना सिक्स सेन्स किंवा इंट्युशन्सची जी पॉवर असते ही त्यांची खूप स्ट्रॉंग असते, कारण त्यांचं ऑब्झर्वेशन्स तेवढे स्ट्रॉंग असतात.
आणि म्हणून यांना गंडवणं फारसं सोपं नसतं. त्यानंतर येतं व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स. म्हणजे काय, पिक्चर स्मार्ट इथं लिहिलं आहे. तर कलर एस्थेटिक स्किल्स म्हणजे कोणता कलर कुठे कुठे छान दिसेल, कोणती डिझाईन कुठे चांगली सूट होईल, किंवा मला जर एखादी जागा दिली आहे तर त्या जागेचा उपयोग मी कसा करणार आहे, हे आपल्याला व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स मध्ये कळतं. त्यानंतर येतं बॉडी स्मार्ट किंवा किनेस्थेटिक इंटेलिजन्स. म्हणजेच काय की आपली जी फिजिकल एनर्जी आहे ती आपण कशी युटिलाइज करतो. मग ग्रॉस मध्ये कसं होतं की तुम्ही काही काही लोक, तुम्ही मुलं बघतात आजूबाजूला खूप हायपर ऍक्टिव्ह आहेत, काही काही एकाच ठिकाणी बसून राहणार, तर हे कशामुळे आहे. इव्हन याच्यामध्ये फाईन मोटर स्किल्स येतात. म्हणजे काय, बोटांची मुवमेंट, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स इथे येतात, आणि वोकल कॉर्डची मुवमेंट. सो तुमचं डिझायनिंग तुम्ही किती छान असू शकतात, एबिलिटी आहे की नाही आहे, क्रिएटिव्हिटी, तुम्ही पेंटिंग करणार, तुम्ही डान्स करणार, ह्या सगळ्या एबिलिटीज ना आपल्याला बॉडीली किनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणून कळतं. त्यानंतर येतो म्युझिकल रिथमिकल इंटेलिजन्स. आता या इंटेलिजन्स बद्दल सांगायचं झालं तर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर हे आपलं रिदम, टोन, पिच, व्हॉइस मॉड्युलेशन मला किती छान प्रकारे कळत आहेत, हे मला या इंटेलिजन्स मधून कळतंय. पण अगदी छान आणि इम्पॉर्टंट गोष्ट इथे ही आहे की आपले जे इमोशन्स आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट, आणि त्यामुळे दुसऱ्यांवरती आपलं जे इमोशन्स आपण डिस्प्ले करतो किंवा जाहीर करतो, त्या इमोशनल मॅनेजमेंट इन शॉर्ट आपल्याला म्युझिकल रिथमिकल इंटेलिजन्स मधून कळतं. आता हे जे बाकीचे 2 इंटेलिजन्सेस आहेत, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, हे आपल्याला आपले बिहेवियरल ट्रेट्स बद्दल सांगतात आणि खूप सारे आपले डिटेल्स याच्यामध्ये येतात. जसं फॉर एक्झाम्पल इंटरपर्सनल म्हणजे काय की माझ्या आजूबाजूच्या लोकांशी, फ्रेंड सर्कलशी, यांच्याशी माझं कनेक्ट कसं आहे हे आपल्याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स सांगतं. त्यानंतर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजेच काय, माझं स्वतःशी कनेक्ट कसं आहे, म्हणून माझा सेल्फ रिस्पेक्ट, माझा इगो, माझे डिसिजन्स, हे सगळे आपल्याला इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणून येतं. हे या इंटेलिजन्सचे आपल्याला जरा नॉलेज झालं की आपल्याला आपल्या आजूबाजूचे जे काही रिलेशनशिप्स आहेत त्यांच्यासोबत वागताना आपण कोणते कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे हे सुद्धा आपल्याला इथे कळतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्यायची आहे की हे जे 8 इंटेलिजन्सेस आहेत हे सगळ्यांमध्ये असतात. आपलं जे काही आहेत, आपण सगळेजण आहोत, सगळ्यांमध्ये आहेत बरं काही. फक्त फरक एवढा आहे की प्रत्येकामध्ये ना याचं डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळ्या स्ट्रेंथ मध्ये झालंय. म्हणजे कोणामध्ये लँग्वेजेस जास्त आहे, तर कोणामध्ये किनेस्थेटिक जास्त आहे. तर या डिस्ट्रीब्युशन नुसार आपल्याला कळतं की ह्या इंडिव्हिज्युअल मध्ये स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत आणि एबिलिटीज कोणत्या आहेत. मग आता अजून बऱ्याच गोष्टी, जसं मी सांगितलं, खूप काही कळतं आपल्याला DMIT थ्रू. सो काय आहेत लर्निंग स्टाईल्स, म्हणजे काय, मी कोणत्या प्रकारे मी जर एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती मला जास्त छान प्रकारे लक्षात राहणार आहे. सो इथे येते लर्निंग स्टाईल. मग इथे हा मुलगा, जो क्यूटचा मुलगा आहे, हेडफोन्स लावले थोडे मोठे मोठे, त्याचा सांगायचा उद्देश हा आहे की मी ना ऑडिटरी लर्नर आहे. म्हणजे काय, मी ऐकलं की मी जास्त छान प्रकारे लक्षात ठेवू शकतो. हा दुसरा मुलगा जो आहे तो सांगतो आपल्याला की बघितलं की मी छान प्रकारे लक्षात ठेवेल. आणि तिसरा आहे मी हाताने करेल, माझ्या हाताने, तेव्हा माझं जास्त लक्षात राहणार आहे. मग आता होतं काय की आपल्यापैकी सगळ्यांमध्ये, बऱ्याच जणांमध्ये आपल्याला दिसतं की एखादं काहीतरी लर्निंग स्टाईल खूप प्रॉमिनंट असतो किंवा कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. मग काउन्सिलर काय करतो, त्याचं एक्सपर्टीज जे आहे त्या हिशोबाने तो आपलं एक लर्निंग स्टाईल डिझाईन करतो आणि तो आपल्याला त्या हिशोबाने गाईड करतो. आता हे काही रिपोर्टचे पेजेस आहेत जे मी तुम्हाला इथे सांगणार आहे, दाखवणार आहे. आता हे आपल्याला दिसतंय की ब्रेन स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे आणि हे वेगवेगळे पर्सेंटेजेस इथे आहेत. हा सॅम्पल रिपोर्ट आहे, तुमचे पर्सेंटेजेस वेगळे असणार आहेत. ओके, मग याच्यावरती काय कळतं आपल्याला की आपले प्लॅनिंगचे एबिलिटीज कशा आहेत, एक्झिक्युशन स्किल्स कशा आहेत. आता बरेच जण आपण बघतो की ना खूप प्लॅनच करतात, पण एक्झिक्युशन काही होत नाहीये. किंवा काही लोक असे जे फक्त कृतीच करतात, एक्झिक्युशनच करतात, प्लॅनिंगकडे एवढं लक्षच देत नाही की ठीक आहे, मी जर एखादी गोष्ट करतोय तर मला प्लॅन पण तितक्या चांगल्या प्रकारे केली पाहिजे, त्याच्याकडे लक्ष जात नाही. मग हे डिटेल्स जे आहेत आपल्याला या पेजवरती भेटतात. आणि आपण जे काही 8 इंटेलिजन्सेस बघितले आतापर्यंत, मी तुम्हाला एक्सप्लेन केले, त्या सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे
आपल्यामध्ये किंवा जो कोणी रिपोर्ट करतोय त्या या रिपोर्टवरून आपल्याला त्याचं ते सांगता येतं किंवा आपल्याला कळतं. तर तुम्ही जर नीट निरीक्षण बघितलं तर इथे काही ठिकाणी 16 आहे, तर काही ठिकाणी 15 आहे, मग काही ठिकाणी बघाल फक्त 4 आणि काही ठिकाणी फक्त 5च आहे. मग हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला सांगतं की नक्की स्ट्रेंथ एरियाज कुठे आहेत, कुठे मला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि हे पर्सेंटेजेस आणि हा जो नंबर आहे हे क्युम्युलेटिव्हली आपल्याला काय सांगतं की हा पर्सन किती मल्टाटास्कर असेल किंवा फोकस्ड असेल. इव्हन पालकांना एक इथे गायडन्स भेटतं की मुलाचे ऍडमिशन घेताना तुम्ही सीबीएसई बोर्डमध्ये घ्या की एसएससी बोर्डमध्ये घ्या की जीबी बोर्डमध्ये घ्या, तुम्ही त्याला रिव्हिजनसाठी किती फोर्स केला पाहिजे, या सगळे डिटेल्स आपल्याला या पेजवरून भेटतात. हा जो पेज आहे हा आपल्याला आपलं पर्सनॅलिटी डिटेल्स देणार आहे. आता डोप प्रोफाईल असते आणि डोप प्रोफाईलच्या हिशोबाने डव, पिकॉक, ईगल आणि आऊल हे 4 पर्सनॅलिटीज असतात आणि यांच्या हिशोबाने एक कोणती तरी पर्सनॅलिटी आपली असते आणि ती आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली असते रिपोर्टमध्ये. इव्हन काउन्सिलर सुद्धा काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्हाला हे खूप छान प्रकारे एक्सप्लेन करतो. हा जो पेज आहे हा आपल्याला क्वेश्चन्सचे डिटेल देतोय. म्हणजे काय की आपली एबिलिटी इन जनरल, आपलं एबिलिटी तिथे किती असणार आहे. इंटेलिजन्स क्वोशंट, आयक्यू बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि ह्या आयक्यूला खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे माझ्या मुलाचा आयक्यू कसा आहे, हा तो ऍव्हरेज आहे का, तो अबाव ऍव्हरेज आहे का एक्सलंट आहे, त्याच्यामुळे त्याचं अकॅडमिक परफॉर्मन्स झालं किंवा त्याचं पुढचे जे परफॉर्मन्स आहे, जिथे हुशारीची गरज आहे तिथे इंटेलिजन्स क्वोशंट लागणार आहे आणि तो कसा आहे हे सगळ्यांनाच क्युरिओसिटी असते. पण त्याचबरोबर इमोशनल क्वोशंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला मॅनेजरियल स्किल्स, लिडरशिप एबिलिटीज ते आपल्याला दर्शवतात त्या पर्सनचं. क्रिएटिव्हिटी क्वोशंट म्हणजे काय की तुमची आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग एबिलिटी कशी आहे, तुमची आयडिया फॉर्मेशन कशी आहे, तुम्ही क्रिएटिव्हिटी किती आणताय तुमच्या कामामध्ये, हे आपल्याला क्रिएटिव्हिटी क्वोशंट वरून कळतंय. त्यानंतर येतं ऍडव्हर्सिटी क्वोशंट. खूप महत्वाचं आहे हे समजण्यात की सडनली समजा एखादी गोष्ट झाली, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसलो आणि तिथे आग लागली, तर आता मी अगदी पॅनिक होऊन जातोय की मी त्या सिच्युएशनला अगदी छान प्रकारे हँडल करून बाहेर पडतोय. तर ही गोष्ट आपल्याला ऍडव्हर्सिटी क्वोशंट वरून कळते की आपलं रिॲक्शन नक्की कसं असतं आणि आपण ते कसं मॅनेज केलं पाहिजे. हे लास्टचे काही पेजेस आहेत रिपोर्टचे, जिथे आपल्याला करिअर गायडन्स दिलेला आहे. सो करिअर रेकमेंडेशन दिलेले आहे. सो हे आहे की 5 स्टार आहेत, कुठे 1च स्टार दिसतंय, तर आपल्याला हे काय सांगतात की आपल्या जे काही मल्टिपल इंटेलिजन्सचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्या स्ट्रेंथच्या नुसार इथे आपल्याला स्टार रेटिंग दिलेली आहे. बरोबर आहे. सो मी जर म्हटलं की ऍग्रिकल्चरल सायन्स मध्ये मला करिअर करायचं आहे, तर हे सगळे एरियाज माझ्यासाठी ओपन आहे. ऑब्व्हियसली बाकीचे हे एरियाज आहेत जे आपण करू शकतो, पण इथे सॅम्पल किंवा एक्झाम्पल म्हणून दिलेले हे एरियाज आहेत. असे आपले बरेचसे पेजेस आहेत रिपोर्टच्या शेवटी जे आपल्याला भेटतात. आता कोणतीही टेस्ट करायची म्हटली तर काही ना काही सॅम्पल असतं. बरोबर आहे. जसं आता तुम्हाला ब्लड टेस्ट करायला जर सांगितली डॉक्टरनी, तर त्यासाठी ते येतात आणि तुमचं ब्लड सॅम्पल करेक्ट करतात. तसंच PMIT साठी सुद्धा आपल्याला सॅम्पलची गरज आहे आणि ते सॅम्पल आहे फिंगरप्रिंट्स. सो आपण काय करतो, हाताचे 10 बोटं आहेत जे आपले, त्यांचे आपण ठसे घेतो आणि हे ठसे आपण पाठवतो एक्सपर्ट्सकडे, जे ते ठशांचं स्टडी करतात, अनालाइज करतात आणि एक रिपोर्ट जनरेट करतात आपला डिटेल. 32 पेजेसचा हा रिपोर्ट असतो जो आपल्याला भेटतो. आता हा झाला आपल्याला DMIT बद्दल कळालं की DMIT काय आहे, त्याच्यामध्ये काय काय कळतं, कोणते इंटेलिजन्सेस आहेत. मग DMIT कोण कोण करू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट समजणे आहे की 2 वर्षाच्या वरील कोणत्याही वयाचे पर्सन्स जे आहेत हे DMIT टेस्ट करू शकतात. मी तुम्हाला एक एक करून सांगते की हे पर्टिक्युलर वयोगट जे आहेत त्यांच्यामध्ये काय फायदा होतो. 2 ते 12 वर्षाची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये ना पेरेंट्ससाठी गायडन्स भेटून जातं पेरेंटिंगला. खूप महत्वाचं आहे, कारण त्यांचे बिहेवियरल ट्रेट्स कळतात आणि त्यावरती ना आपल्याला त्या मुलाचं राईट माइंडसेट क्रिएट करता येतं. समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. फरक असतो. मला कळलं
मला माहित आहे आणि मला समजलं, याच्यामध्ये डिफरन्स असतो आणि समजणं हे खूप महत्वाचं असतं. सो म्हणून एकदा आपल्याला समजलं की आपली मुलं कशी आहेत, मग त्यानंतर आपल्याला त्यांना वाढवणं हे खूप इझी होऊन जातं. अभ्यास कसा घ्यायचा ते कळतं, पर्सनॅलिटी कळते आणि करिअर गायडन्स सुद्धा आपल्याला इथे कळतंय. तर समजा टीनेजर्स ही टेस्ट करतायत, तर टीनेजर्ससाठी काय फायदा आहे? टीन एज किंवा किशोरावस्था ही अशी एक वय आहे मुलांचं, जिथे फिजिकल मेंटल ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते मुलांची. आणि या फेजमध्येच बघतो आपण की पेरेंट्स आणि मुलांमध्ये बरंचसं डिस्टर्बन्स होत असतं, कारण की तफावत असते. एकाला एक हवं असतं, दुसऱ्याला दुसरं हवं असतं. पण पेरेंट्सला जर गायडन्स भेटला की नक्की कोणत्या स्किल्सला आपण त्यांचे काम करायचं आहे, शार्पन करायचं आहे, तर गोष्टी खूप इझी होऊन जातात. आणि मग आपल्याला त्यांचं करिअर सुद्धा त्यांच्या इनबॉर्न स्ट्रेंथ एबिलिटीवरती डिसाईड करता येतं. इवन टीनेजर्स जे मुलं आहेत, त्यांना त्यांचे बऱ्याचशा गोष्टी त्यांना आपण गाईड करू शकतो की हा तुमच्या स्ट्रेंथ आहे, तर तुम्ही त्या हिशोबाने त्याच्यावरती काम करा. इंडिव्हिज्युअल्स, मग कोणीही किशोरावस्थेच्या वरती कोणत्याही वयाची माणसं किंवा स्त्रिया ही टेस्ट करू शकतात. इथे काय होतं की आपल्याला स्वतःला समजून घेण्यामध्ये खूप मदत होते. बऱ्याच वेळेला आपण अशा खूपच गरजेच्या नाही आहेत असे टेन्शन्स लाईफमध्ये घेत असतो, आणि म्हणून काय होतं की जिथे नक्की आपल्याला आपली मेंटल एनर्जी द्यायची असते किंवा फिजिकल एनर्जी द्यायची असते, तिथे आपण देऊ नाही शकत आहे, कारण आपण ह्या उगाच्याच टेन्शन्स मध्ये अडकून पडलो. मग आपल्याला जर करेक्ट रिझन्स कळाले की आपण का असं करतोय, तर आपल्याला तो हँडल करणं खूप सोपं होऊन जातं. आणि मग आपल्याला आपले जे स्ट्रेंथ आहेत ते प्रॉपर डायरेक्शन मध्ये चॅनलाइज करता येतात. कपलसाठी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला समोरच्याला त्याची ती स्पेस देता येईल, ते फ्रीडम देता येईल, आणि आपण त्याच्याकडून कोणत्याही गोष्टी अनपेक्षित अपेक्षा करत नाही की हा ठीक आहे, झालंच पाहिजे, कारण आपल्याला माहिती होणार आहे की नाही होणार आहे त्याच्याकडून. सो इझी होऊन जातं एकमेकांना समजणं. कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीज मध्ये काय होतं, युजली आपण एम्प्लॉईजला हायर करतो. आता ज्या वेळेस आपण एम्प्लॉईजला हायर करतो, त्यावेळेस जर आपल्याला माहित असेल की हा पर्सन इथे जास्त सूट होतोय, त्याच कामामध्ये त्याला टाकलं की तो पर्सन जरा खुश असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की तो छान प्रोडक्टिव्हली काम करतो, आणि जेणेकरून कंपनीला फायदा होतो त्याचा. सो हे कॉर्पोरेटसाठी फायदा आहे. सगळ्यात महत्वाचं इथं समजून घ्यायचं आहे की DMIT आपण ज्यावेळेस सांगतो आणि समोरच्याला ते पटलं, हे जी एक खूप सुंदरशी अशी एक सायंटिफिक टूल आहे, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःला आपल्या प्रियजनांना जाणून घेण्याचे एक चान्स आहे. ते DMIT टेस्ट जर कुणाला करायची असेल, ते कन्सेंट फॉर्म भरावं लागेल आणि त्यानंतर तो पर्सन ती टेस्ट करू शकतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, 9 वर्ष सिनर्जी ब्रेन पॉवर सोल्युशन्सला पूर्ण झालेत, आणि ट्रेडिशनल फ्रँचायझी बिझनेस ऑलरेडी सिनर्जी ब्रेन पॉवर सोल्युशन्सचा आहे, आणि आता ॲफिलिएट मार्केटिंग बेनिफिट्स थ्रू सिनर्जी ब्रेन पॉवर सोल्युशन्स येत आहे. याच्याने काय होणार आहे की ही जी DMIT टेस्ट आहे ही कोणीही अफोर्ड करू शकेल, आणि तेच नाही पण त्या जरिये तुम्हाला खूप मोठी इन्कम अपॉर्च्युनिटी इथे सिनर्जी घेऊन येत आहे. सो ती अपॉर्च्युनिटी काय आहे हे आपल्याला समजून देईल जो कोणी पर्सन तुम्हाला या सिनर्जी बद्दल आता सांगितलं आहे किंवा समजवण्यासाठी इथे आणलं आहे किंवा तुमच्यापर्यंत आलंय, तोच पर्सन तुम्हाला हे ॲफिलिएट मार्केटिंगचे बेनिफिट समजवणार आहे. सो ते ऐकून घ्या आणि मग पुढे आपण भेटूया. आतापर्यंत आमच्यासोबत राहिल्यासाठी थँक्यू.